नमस्कार. आजचा विषय आपला असा आहे की सरकारलाच संचालकपदी अपात्र व्यक्ती हव्यात का, ही चर्चा सध्या उद्भवण्याचं कारण असं आहे. हा विषय आपला मराठी भाषा विभाग जो आहे हा आपल्याला रोज काही ना काही असं असमाधानकारक काहीतरी कानावर पडेल असं काहीतरी तिथे घडत असतं आणि त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या संबंधित भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रात उमटत असतात आणि आपण त्याच्यातले कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या कानापर्यंत काही ना काही पोचत असतं. तसं नव्याने जी चर्चा आता ऐकू येते ती अशी आहे की सरकारची राज्य मराठी विकास संस्था नावाची जी एक अतीव महत्त्वाची भाषा बोली विषयक मराठीच्या जतन संवर्धन विकासासाठी स्वतंत्रपणे निर्माण केली गेलेली 1992 साली जी संस्था आहे, या संस्थेचं संचालकपद ज्याच्यावर आम्ही सतत गेले 25 वर्ष सतत ही मागणी करत राहिलो आहे, तिचा पाठपुरावा करत राहिलो आहे, त्याचे ठराव करत राहिलो आहे, संमेलनांमधून करत राहिलो आहे की या संचालक पदावरती पूर्ण वेळ पात्रताधारक व्यक्तीची नेमणूक करा. त्याच्याशिवाय या संस्थेला जे अपेक्षित वळण आहे, दिशा देणं आहे, त्याचं कार्य आहे, त्याचं नियंत्रण आहे, ती दिशाच मिळत नाही आहे. आणि ती मिळू नये अशी सरकारची इच्छा आहे का, असे प्रश्न निर्माण व्हावेत अशा पद्धतीचं सगळं वातावरण गेल्या 25 वर्षापासून ही मागणी पूर्ण होत नाही आहे. आम्हाला मागणीच का करावी लागावी? मुख्य म्हणजे राज्य मराठी विकास संस्था ही सरकारने एक स्वतंत्रपणे निर्माण केलेली संस्था आहे. ती एक स्वायत्त संस्था आहे, किमान कागदावर तरी. प्रत्यक्षात काय आहे ते आपण सगळे जाणतो. पण कागदावर जरी स्वायत्त आहे, तिला स्वतःचं एक नियामक मंडळ आहे, तिला स्वतःची एक कार्यकारी समिती आहे, जिच्या वारंवार आम्ही सभा होत नाही हे लक्षात आणून दिल्यानंतर नुकतीच एक सभा गेल्या महिन्यात पार पडली. पण 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7 वर्ष जर सभाच होत नसतील तर मग या संस्थांचा आणि सभा का होत नाहीत? तर मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात आणि त्यांच्याजवळ वेळ नसतो सभांना देण्यासाठी. म्हणून आम्ही असं म्हटलं की काहीतरी घटनेमध्ये नियमामध्ये बदल करा आणि अशी तरतूद करा की जिथे अशासकीय तज्ज्ञ भाषा विज्ञानातला हा त्या संस्थेचा अध्यक्ष असेल तर ती संस्था नीट चालेल ना. ज्यांना वेळच देता येत नसेल, त्यांच्या असंख्य अडचणी असतील, त्यांना पूर्ण राज्य चालवायचं असतं, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, एक संस्था कशी चालवू शकतील? हे आता 34 वर्षानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की त्यावेळेला आपण घटनेमध्ये मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष असावेत ही सोय याकरता केली होती की तेव्हा असं गृहीत धरलं गेलं होतं की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे संबंधित मंत्री जे आहेत हे पुरेसा वेळ देऊ शकतील, अग्रक्रमाने त्याकडे लक्ष देऊ शकतील. पण गेल्या 34 वर्षात हे सिद्ध झालं आहे की नाही देऊ शकत. ठीक आहे, हरकत नाही. पण म्हणून मग ती संस्था तशीच राखडत ठेवण्यापेक्षा, तिच्या सभाच न होण्यापेक्षा, त्यातली निर्णय प्रक्रियाच ठप्प होण्यापेक्षा आणि तिथे काय चाललेलं आहे याकडे पुरेसं लक्ष देण्यासाठी जर पूर्ण वेळ संचालक आणि तोही पात्रताधारक नसेल तर त्यापेक्षा अशी काही तरतूद करा की जेणेकरून संचालक पद हे अशासकीय सदस्याचं करा आणि इतर कुठली तरी पदं निर्माण करून ती सेवेची करा. किंवा मग संचालक पद हेच तज्ज्ञतेचं पाहिजे ना भाषा विज्ञानातल्या. काय स्थिती आहे? ही संस्था 1992 साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे जे 1961 साली स्थापन झालं त्यावेळेला सगळं भाषा साहित्य संस्कृती विश्वकोश ही सगळी कामं संस्कृती मंडळाकडे होती. परंतु जसजसा भाषेचा साहित्याचा व्याप वाढत गेला, राज्याचा व्यवहार वाढत गेला, भाषेबद्दलची सजगता वाढत गेली, लेखन व्यवहार वाढत गेला, तसतशी अपेक्षा वाढत गेल्या आणि वाढत्या अपेक्षांची पूर्तता करणारे राज्यकर्ते ही समाजाची गरज असते. पण दुर्दैवाने अपेक्षा वाढत गेल्या, पण त्या अपेक्षा पूर्ण करणारे कोणताही पक्ष असो, सरकार, राज्यकर्ते, विशेषतः भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातल्या
हे महाराष्ट्राला लाभले नाहीत, हे वास्तव आहे. आणि कोणीच अमान्य करत नाही. राज्यकर्तेही अमान्य करत नाहीत, कोणते पक्षही अमान्य करत नाहीत. पण नुसतं अमान्य करत नाही आणि मान्य करतात म्हणून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न अधिक जटिल होतात. ते सोडवले पाहिजेत. राज्य मराठी विकास संस्था ही जी स्वतंत्रपणे निर्माण केली गेली ती याकरता निर्माण केली गेली की साहित्य आणि संस्कृती मंडळाचं जे मुख्य काम होतं त्यामध्ये भाषा केंद्री हे काम जे होतं हे होत नव्हतं. जसं विश्वकोश मंडळ हे वेगळं केलं गेलं कारण ते एक स्वतंत्र काम होतं, अखंड चालणारं. त्यामुळे विश्वकोश मंडळ वेगळे निर्माण केलं गेलं. तशीच भाषेकडे, बोलीकडे, मराठीच्या विकास जतन संवर्धनाकडे लक्ष देण्यासाठी एक स्वतंत्रपणे राज्य मराठी विकास संस्था ही मराठीची निर्माण केली गेली. ती निर्माण केली गेली त्यावेळेला मराठी माणसाचा ऊर भरून आला होता की मराठी राज्यामध्ये विकासाची दारं उघडतील. आणि ही संस्था केली असल्यामुळे स्वायत्तपणे म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली दैनंदिन जसं एखादं खातं किंवा कारभार चालतो तशी चालवली जाणार नाही. तिची कार्यकारी समिती जी असेल ती ते चालवेल. तिचे संचालक जे असतील पूर्णवेळ पात्रताधारक नियुक्त झालेले ते चालवतील. आणि त्याचं जे नियामक मंडळ असेल जे वर्षातून एकदा जरी भेटलं तरी चालू शकेल कारण ते फक्त धोरणात्मक निर्णय घेणारं असतं. प्रत्यक्ष काम हे कार्यकारी समिती करते. आणि त्यामुळे अशा पल्लवीत झाल्या होत्या 34 वर्षापूर्वी म्हणजे आमच्या पिढीच्या. आता पिढी बदलली आहे, नवीन पिढी आली आहे. 34 वर्षानंतर आज काय स्थिती आहे राज्य मराठीची? या संस्थेला 1992 ते 2000 अशी पहिली 8 वर्ष केवळ एकमेव डॉक्टर सरोजिनी वैद्य नावाच्या पहिल्या पूर्णवेळ पात्रताधारक संचालक ज्या लाभल्या, त्यानंतर गेल्या 26 वर्षात पावशतक. किती मोठा काळ आहे एका संस्थेच्या इतिहासामध्ये. या 25 वर्षात किती काम व्हायला पाहिजे होतं, किती झालं, याचा आढावा कोण घेणार, विचारणार कोण? सरकार उत्तरदायी आहे. आपणच जबाबदार नाही आहोत कारण आपण प्रश्नच विचारत नाही. सरकारला बेजबाबदार ठरवण्याआधी स्वतःला बेजबाबदार ठरवलं पाहिजे की आपण किती भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रातले तथाकथित विचारवंत, मान्यवर, लेखक, कार्यकर्ते, तज्ज्ञ हे किती जबाबदारीने सरकारला प्रश्न विचारतात. आपल्या संस्था कशा चालल्या याच्याकडे लक्ष देतात. तिथे काय चाललेलं आहे याकडे लक्ष ठेवून काय चालू नये, कसं चालू नये याकरता दैनंदिन लक्ष असणाऱ्या काही यंत्रणा असतात, काही सेवाभावी संस्था असतात. हे जर नसेल तर त्या अभावी जे काही चाललेलं असतं ते केवळ वाईट चाललं आहे, अनिष्ट चाललं आहे, अवांछित चाललं आहे, चांगलं चाललेलं नाही आहे हे म्हणून आपोआप काही चांगलं घडत नसतं. हळूहळू संस्थांमध्ये, सरकारांमध्ये, यंत्रणांमध्ये व्यक्तींचे, व्यक्तिसमूहांचे, गटांचे, कळपांचे हितसंबंध निर्माण होत असतात. आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज असते कारण त्या हितसंबंधातून त्यांना अनिष्ट वळण लावण्याची सुद्धा शक्यता असते लागण्याची. या संस्थेला 26 वर्ष पूर्ण वेळ पात्रताधारक संचालक एक व्यक्ती मिळू नये. महाराष्ट्र हा इतका दरिद्री झालेला आहे तज्ञतेच्या बाबतीमध्ये की 26 वर्ष सरकारने म्हणावं ना की पात्रताधारक एकही व्यक्ती आम्हाला लाभत नाही. मग लाभत नाही तर पुढचा प्रश्न असा आहे की या संस्थेला सरकारने किती वेळा पूर्ण वेळ संचालकाच्या जाहिराती करू दिल्या, नियामक मंडळांनी, कार्यकारी समितीने. किती वेळा जे पात्रताधारक, इच्छुक, योग्य असे उमेदवार आहेत त्यांना अर्ज करण्याची संधी दिली गेली, त्यांच्यापर्यंत माहिती पोचवली गेली, पात्रताधारक योग्य व्यक्ती शोधण्यासाठी प्रयत्न केले गेले. किती वेळा जाहिराती आल्या, किती वेळा अर्ज आले, किती पात्रताधारकांचे अर्ज आले, त्यातल्या किती लोकांना मुलाखतीसाठी बोलावलं गेलं, कोणाला बोलावलं गेलं, कोणाला नाकारलं गेलं, त्याची काय कारणं होती, मुलाखती झाल्या का, त्या कोणी घेतल्या, घटनेनुसार जी काही तज्ज्ञांची मुलाखती घेण्यासाठी समिती नेमायची असते त्या किती नेमल्या गेल्या, किती वेळा नेमल्या गेल्या. जर एकदाही जाहिरात आली नसेल, अर्जच मागवले नसतील तर ते मुलाखती होणारच नाहीत ना, समिती नेमलीच जाणार नाही. आणि ती नेमलीच अर्जच जर मागवले नाही तर पात्रताधारक उमेदवार किती आहेत या राज्यात उपलब्ध, त्या पदासाठी इच्छुक, योग्य
आणि मुलाखती झाल्याशिवाय योग्य कसं ते कळणार नाही. नुसते पात्रधारक असणं उपयोगाचे नाही. पात्रधारक असणारे योग्य आहेत की नाही हे बघण्यासाठीच मुलाखती असतात, निवड समिती असते. मग ही सगळी प्रक्रिया जर रीतसर गेले 26 वर्ष पूर्ण होत नाही आहे, केली जात नाही आहे, याच्यात कोणाचे हितसंबंध आहेत ही प्रक्रिया अशी पूर्ण न करण्यामध्ये? हे प्रश्न विचारायचे नाही, जे उपस्थित होत नाहीत, या शंका निर्माण होत नाहीत का? पात्र नसलेल्या अशा व्यक्तींनाच केवळ प्रभारी ठेवून ही संस्था चालवण्यामध्ये कोणाचे हितसंबंध आहेत? सरकारचे आहेत, मंत्र्यांचे आहेत, शासनाचे आहेत, प्रशासनाचे आहेत, मराठी भाषा विभाग कोणाचे आहेत? आणि ते का असावेत जर असतील तर? आणि ते दूर का होत नाहीत? जे इष्ट नाही आहे सरकारच्या प्रतिमेच्या, संस्थेच्या प्रतिमेच्या आणि कार्याच्या दृष्टीने ते घडू नये. जे इष्ट आहे ते घडावं, एवढी साधी अपेक्षा असते आमच्यासारख्या विचार करणाऱ्यांची. भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्राला स्वयंसेवी संस्था असो किंवा शासनाच्या संस्था असो, या योग्य दिशेने चालल्या पाहिजेत, एवढीच अपेक्षा असते. यापेक्षा काय अपेक्षा असते? आम्हाला स्वतःला संचालक करा अशी तर काही आम्ही मागणी करत नाही आहे. आम्ही फक्त पात्रताधारक योग्य अशा व्यक्तीची तिथे नेमणूक करा 25 वर्षापासून म्हणतो आहे. का नाही करत आहे तुम्ही? याची उत्तर तुम्ही देणं लागता, टाळणं नाही लागत. नुसतं तुम्ही टाळत असाल पण याची उत्तरं मराठी भाषा विभाग देणं लागतो, संबंधित मंत्री देणं लागतात, संबंधित प्रशासन देणं लागतं, जे कधीही देत नाहीत, दखलच घेत नाहीत. पत्राची तर सोडूनच द्या, बातम्यांची पण घेत नाही, वृत्तांची घेत नाही, अग्रलेखांची घेत नाही. मग कशाची दखल घेता तुम्ही? हे तरी एकदा कळू देत ना आम्हाला. कशाच्या मार्फत आलं म्हणजे ती दखल घेतली जाते? जर या पदासाठी हे सगळं कळलं पाहिजे. या पदासाठी कितीदा जाहिराती केल्या गेल्या, किती पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले गेले, किती आले, किती मुलाखती झाल्या, आणि ही संपूर्ण प्रक्रिया कधीच जर पार पाडली गेली नसेल तर ती का पार पाडली जात नाही? या संस्थेचे जे प्रभारी संचालक असतात, ज्यांच्याकडे ते पूर्णवेळ नसतातच, कुठल्या तरी खात्याचा कोणीतरी सचिव असतो किंवा काय अधिकारी असतो आणि त्याच्याकडे एक अतिरिक्त कार्यभार दिला गेलेला असतो. अतिरिक्त द्या की पूर्ण वेळ द्या, प्रभारी कार्यभार सुद्धा या संस्थेचा हा पात्रधारक व्यक्तीलाच दिला गेला पाहिजे अशी या संस्थेच्या नियमामध्ये आणि घटनेमध्ये तरतूद आहे. त्याचं पालन कोणी करायचं आहे? ते कार्यकारी समितीने बघायचं आहे, नियामक मंडळाने बघायचं आहे, अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी बघायचं आहे संस्थेच्या, की त्या नियमानुसार होतं आहे की नाही. मग हे बघत नाहीत का? किंवा त्यांच्या ते लक्षात आणून दिलं जात नाहीत का? किंवा त्यांना लक्षात आणून दिल्या गेल्यानंतरही त्यामध्ये लक्ष देण्यामध्ये रुची नाही का? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असतात. 26 वर्षामध्ये जर या संस्थेच्या संचालकपदी पात्र व्यक्ती नसेल तर त्या संस्थेला दिशा देण्याची, तिला दृष्टी प्रदान करण्याची, तिचे प्रकल्प वेगवेगळे जे आहेत ते सगळे त्याची कल्पना करण्याची, त्याला वळण लावण्याची जबाबदारी कोणाची आहे? संचालकाची आहे. मग संचालकच नाही आहे ना तिथे, ज्याची पात्रता आणि योग्यता आहे. म्हणजे आपण ही संस्था 26 वर्ष कशी चालवतो आहे? मग पहिले जे काय 8 वर्ष होते ते जर सोडले, तोच काळ तेवढा पूर्णवेळ संचालकाचा जर सोडला तर पलीकडे काय करतो काय नेमकं आपण? किती प्रकल्प घेतो आहे? या संस्थेचा आपण राज्यात किती विकास करतो आहे? किती विभागीय केंद्र उघडतो आहे? किती ठिकाणी विभागीय समन्वयक नेमतो आहे, विभागीय संचालक नेमतो आहे? मराठी ही 12 कोटी मराठी जनतेची भाषा आणि तिच्या कितीतरी बोली आणि प्रचंड काम त्याच्यामध्ये जे करायचं आहे या संस्थेला, ते काय केवळ मुंबईच्या कार्यालयामध्ये बसून होणार आहे? त्या विभागांमध्ये त्याची कार्यालय हवी आहेत. ही आम्ही किती वर्षापासून मागणी करतो आहे. आम्ही तर मुख्यालयात नागपूरला मागितलं होतं, राज्य मराठी विकास संस्था स्थापन झाली त्यावेळेला सुधाकरराव नाईकांकडे, की त्याचं मुख्यालय नागपूरला द्या. तुम्ही तर नागपूर कराराचं कधी पालनच करत नाही आहे. सगळं तुम्ही मुंबई पुणे केंद्र करता आणि तिथे बसून सगळ्या राज्याचा कारभार चालवता आणि बाकी तर कोणाला विश्वासच घेत नाही. आणि भाषा साहित्य संस्कृतीचं विश्व हे काय तुम्ही एका ऑफिसमध्ये बसून चालवायचं विश्व नाही आहे. तुम्हाला या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी, मान्यवरांशी, अभ्यासकांशी, त्यांना काम करायला प्रवृत्त करण्याशी संबंध असलेली, इच्छा असलेली असे प्रकल्प संयोजक पाहिजे आहेत. त्यांना पुरेसं तुम्हाला त्यांचं वेतन, त्यांचं निवृत्ती वेतन, त्यांच्या सेवा शर्ती, या त्यांना काम करण्याला उत्साह वाटेल अशा ठेवा. यातलं काही घडत नाही आहे ना. ते तरी कसं काम करतील, कसे प्रोत्साहित होतील?
आणि पदच जर निर्माण करत नाही तुम्ही, विभागीय पातळीवरती त्या संस्थेचं विकेंद्रीकरणच तुम्ही करत नाही, मग कोणासाठी निर्माण केली आपण ही संस्था? केवळ मुंबई पुण्यामध्ये ती ठेवून, कार्यालय ठेवून कशा करता? प्रयोजन काय मग तिचं? हे सगळं विचारण्याची वेळ आली आहे. जसं मराठी भाषा विभाग हा गेल्या वर्षी आम्ही म्हटलं की हा निर्माण झाल्यापासून गेल्या 12 वर्षामध्ये त्याला स्वतःची कार्यसूची नाही आहे, स्वतःचं वेगळं काम नाही आहे. हा विभाग निर्माण व्हायच्या आधी ज्या भाषा साहित्य संस्कृतीच्या शासनाच्या संस्था नीट चालल्या होत्या त्याच्यात केवळ हस्तक्षेप करणारा विभाग अशी त्याची प्रतिमा झाली. 3 अध्यक्षांना राजीनामे देण्याची वेळ आली. ही जी अनैतिहासिक असं सगळं घडतं आहे, इतिहासात ज्याच्या नोंदी असू नयेत अशा नोंदी ज्या निर्माण होतात आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, आणि विशेषतः भाषा साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये. आणि मग तर तुम्ही या संस्थेचं संचालनालय करायच्या मागे लागले होते, तिचं संस्थात्मक स्वायत्त स्वरूप संपवायच्या मागे लागले होते. संस्कृती मंडळाचं, विश्वकोश मंडळाचं, राज्य मराठी विकास संस्थेचं. आणि काय करणार होते? सरकारी खाती करणार होते. हे काय बाबूलोकांनी चालवायची संस्था आहे का? अधिकाऱ्यांनी, प्रशासकांनी कुठल्याही विषयातल्या? हे तज्ज्ञतेचं काम आहे. त्यातही सामाजिक भाषा विज्ञानातल्या तज्ज्ञ लोकांनी चालवायची ही संस्था आहे. साहित्यिकांनी चालवायची सुद्धा ही संस्था नाही आहे, कारण त्यांचा भाषेशी संबंध नाही आहे, त्यांचा साहित्याशी संबंध आहे. भाषेच्या एका विशिष्ट 10% व्यवहार असलेल्या रूपाशी केवळ संबंध आहे. ज्यावेळेला या पात्रता ठरवल्या गेल्या 34 वर्षापूर्वी, तेव्हा त्या केवळ साहित्याच्या आधारावर ठरवल्या गेल्या, भाषेच्या आधारावर भाषा केंद्रीय पात्रताच ठरवल्या गेलेल्या नाही आहेत. या संस्थेच्या संचालकाच्या पूर्णवेळ होण्याची पात्रता ही किमान भाषा विज्ञानातली पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी ही पात्रता असण्याची गरज आहे. आणि मराठी भाषा विभागाचे जे सचिव मधल्या काळात आले होते त्यांची तडकाबडकी बदली झाली, तुकाराम मुंडे, हे जर आजपर्यंत असते तर या पात्रतेचा शासन निर्णय निर्गमित झाला असता याची मला खात्री आहे. आणि त्यांची जी तडकाफडकी बदली झाली त्याच्यात जी काय इतर कारणं होती त्याच्यात आता आम्हाला असं वाटायला लागलं, सध्या जी चर्चा सुरू झाली अपात्र व्यक्तीला पुन्हा पूर्णवेळ संचालक करण्याची, जी आमच्या कानावर येते आणि म्हणून बोलावं लागतं आहे, तर कदाचित ती पात्रता जी आहे ती त्यांनी निश्चित करण्याच्या आधीच त्यांची बदली व्हावी, असे काही कोणाचे हितसंबंध यात गुंतलेले होते का त्या बदल्यांमध्ये? अशा वेगवेगळ्या शक्यता अशा चर्चांच्या निमित्ताने समोर येत असतात. त्याचं निराकरण कोणीच करत नाही, त्यामुळे त्या कायमच राहतात. त्या संशयाचं वातावरण दूर करण्याची कोणाची जबाबदारी आहे? खुलासा करण्याची जबाबदारी आहे. खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चुकीचं काय हे सांगण्याची जबाबदारी आहे, ती कोणीही घेत नाही. आणि त्यामुळे संशय दूर होण्याऐवजी ते बळावत जातात. त्यामुळे संवाद स्थापन होत नाही, विसंवादच निर्माण होतो. सरकारला विसंवादात रुची आहे की संवादात रुची आहे? ही संस्था चालली पाहिजे याच्यात रुची आहे की ती बंद पडली पाहिजे याच्यात रुची आहे? तिची स्वायत्तता टिकली पाहिजे याच्यात रुची आहे की तिचं सरकारी खातं करण्यात रुची आहे? आजही तिचं सरकारी खातं करण्याच्या प्रस्तावाची फाईल जी आहे ती आहेच ना. धोका टळलेला थोडी आहे तो. मग जसा मराठी भाषा विभाग हा केवळ अडथळा आणि हस्तक्षेप करणारा विभाग म्हणून ख्याती पावला गेल्या काही वर्षात, तसंच या संस्थेवर अपात्रच संचालक वर्षानुवर्ष राहणार असतील, पात्रताधारक संचालक सरकार नेमणारच नसेल, मग ही संस्था चालवायची कशाला? कशाला तिला 16 कोटीचं 18 कोटीचं बजेट द्यायचं? आणि तेवढ्या पैशात काहीच होत नाही मराठीचं. तुम्ही तिची विभागीय केंद्र करा, विभागीय समन्वयक नेमा, विभागीय संचालक नेमा आणि बघा संस्था कशी भरभरून चालते. आणि पैसा द्या, किमान 100 कोटी रुपये या संस्थेला तुम्ही वर्षाला जर द्याल तर मराठीचं, मराठीच्या बोलीचं, संशोधनाचं, जतन संवर्धनाचं, प्रकल्पांचं काही काम करता येईल. काम होणार कसं आहे पैशाशिवाय? इतर ठिकाणी 262 कोटी रुपये भाषा भवनावर बांधण्यासाठी आपल्याजवळ आहेत, मग 100 कोटी रुपये राज्य मराठीला देण्यासाठी का नाही आहेत? 10 कोटी रुपये, 20 कोटी रुपयाची संमेलनं करायला आपल्याजवळ पैसे आहेत आणि त्या संस्थेला त्या कामाला जुंपायला, जिचं ते काम नाही आहे. पण ते 20 कोटी राज्य मराठीच्या मूळ कामासाठी द्यायला नाही आहेत आपल्याजवळ. पूर्णवेळ संचालक नेमून त्याचं पूर्णवेळ वेतन जे आहे, तिथलं कर्मचारी आहेत ज्यांचं जे निवृत्ती वेतन आहे, त्यांचे प्रश्न सोडवायला का नाही आहेत आपल्याजवळ पैसे? ती संस्था मजबूत करण्यासाठी लागणारं निधी कोण उपलब्ध करून देईल? ही सरकारची जबाबदारी आहे. आणि जर मग ही पारच पाडायची नसेल आपल्याला, तर मग पात्रता नसलेल्या लोकांना, अपात्र लोकांना संचालक करण्याचा घाट घालत बसण्यापेक्षा ती बंद केलेली बरी ना. मग ही वेळ आलेली आहे. जशी मराठी भाषा विभाग बंद करा आणि त्याचं मराठी राजभाषा विभागात रूपांतर करा, किमान राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीची यंत्रणा तरी मिळेल असं आम्ही म्हणालो, पत्र लिहिलं आहे आम्ही तसं.
मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना. आत्ताही आम्ही पत्र लिहिलं आहे, जेव्हा आमच्या कानावर ही चर्चा आली की राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी पूर्ण वेळ परंतु अपात्र, पात्रताधारक नसलेला आणि जाहिराती विना, अर्जाविना काहीतरी नेमणुका करण्याचा घाट घातला जातो आहे, म्हणून आम्ही हे बोलतो, म्हणून आम्ही पत्र लिहिलं आहे. आम्ही मराठी भाषा मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना हे लिहिलं आहे की या संस्थेच्या संचालकपदी जाहिरात देऊन जे जे कोणी पात्रताधारक असतील त्यांना संधी उपलब्ध करून देऊन अर्ज करण्याची रीतसर निवड समिती नेमून मुलाखती घेऊन मग पूर्ण वेळ संचालक हा पात्रताधारकच या राज्याला आपण दिला पाहिजे. त्या पत्राची दखल मराठी भाषा मंत्री हे बरेच संवेदनशील आहेत, ते घेतील अशी आशा आम्हाला अजूनही कायम आहे. आणि अपात्र व्यक्ती राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी नेमला जाणार नाही अशी सुद्धा आम्ही त्यामुळे खात्री बाळगतो आहोत. मुद्दा कोणा व्यक्तीचा नाही आहे, मुद्दा 12 कोटी मराठी जनतेच्या मराठी भाषेचा आहे. तुम्ही कोणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी, कोणा विशिष्ट शासन प्रशासनासाठी, कोणाच्या तरी हितसंबंधांसाठी या संस्था आपण निर्माण केलेल्या नाही आहेत. या आपण राज्याच्या आणि मराठी भाषा बोली यांच्या जतन, संवर्धन, विकास आणि त्याच्या हितासाठी निर्माण केलेल्या आहेत. आणि त्याबद्दल दक्षता कोणी तर बाळगलीच पाहिजे ना. आणि समजा मंत्र्यांना संबंधित व्यक्ती पात्र आहे की नाही आहे की अपात्र आहे हे माहिती नसेल तर मग त्यांना ते ठाऊक करून देणं आपलं काम आहे, आम्ही ते करतो. आता आम्हाला व्यक्ती माहीत नसल्यामुळे आम्ही व्यक्तीबद्दल बोलू शकत नाही, पण आम्ही एवढंच म्हणू शकतो मंत्र्यांना, अध्यक्ष उपाध्यक्ष या नात्याने त्या संस्थेचे, की त्या पदावरती प्रभारी असो, पूर्णवेळ असो, जी काही नियुक्ती होईल ती रीतसर व्हावी, जाहिराती देऊन व्हावी, लोकांना संधी देऊन व्हावी. पात्रताधारक व्यक्तीच उपलब्ध नाही 26 वर्ष राज्यात असं जे चित्र निर्माण होतं आहे ते आधी आपण दूर सारावं. भरपूर पात्र लोक आहेत. आम्हाला जेव्हा विचारलं होतं की भाषा विज्ञान हा विषयच माहिती नाही आहे, मुळामध्ये भाषा धोरण, भाषा नियोजन, भाषिक धोरण, त्याची अंमलबजावणी हे सगळे सामाजिक भाषा विज्ञानाचा प्रांत आहे, साहित्याचा नव्हे. आणि हे स्वतंत्र तज्ञतेचं क्षेत्र आहे. आणि म्हणून आम्ही तर सतत मागणी करतो आहे की राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीवरती सुद्धा जे लोक तुम्ही नेमता ते भाषा विज्ञानातले किमान पदवीधर तरी असले पाहिजेत. संचालक तर हा पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीधारकच असला पाहिजे भाषा विज्ञानातलं, ही आमची मागणी आहे. त्याशिवाय एवढ्या मोठ्या राज्याच्या, इतक्या मोठ्या जनतेच्या, जगातल्या 13व्या क्रमांकाच्या 10 कोटी 12 कोटी लोकांच्या भाषेच्या दृष्टीला तिला दृष्टी मिळणार नाही विकासाची, तिचं जतन संवर्धन होणार नाही, तिचा विकास होणार नाही. आणि तुम्ही जर फक्त सरकारी खातं करून टाकाल त्या संस्थेचं आणि कर्मचाऱ्यांना फक्त आदेशच द्याल मराठी भाषा विभागात बसून अधिकारी तिथले, ते काम काय करतील ते? त्यांना निर्भयपणे, स्वायत्तपणे ज्या विषयाकरता ते नेमले गेलेले आहेत, ज्या संस्थेसाठी नेमले गेले आहेत, तिचं काम करू दिलं पाहिजे ना. तुम्ही त्यांच्याकडून नको ते कामं करून घेताय. ते सगळं मनुष्यबळ तुम्ही नको त्या गोष्टींसाठी वापरताय, हे थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते थांबवणारा पूर्णवेळ पात्रताधारक संचालक असला पाहिजे. तेव्हा कुठे ते थांबेल? म्हणजे सरकारला तो नको आहे का की सरकारला या संस्थेकडून, त्या संचालकाकडून त्यांना हवं ते तसं तेव्हा तितकंच करून घ्यायचं आहे, म्हणून अपात्र माणूसच त्यांच्या सोयीचं आहे? याची सगळ्यांची उत्तरं आमच्या मते सरकार देणं लागतं. ही संस्था मराठी भाषिक जनतेची, राज्याची अतिशय प्रतिष्ठित आणि अत्यंत महत्त्वाची अशी भाषाविषयक सर्वोच्च महत्त्वाची संस्था आहे. परंतु गेल्या काही वर्षात, म्हणजे सुमारे जवळजवळ 20-25 वर्षात या संस्थेचं जे काही होत आहे तिचा विकास होण्यापेक्षा, मराठीचा तर विकास खूप दूर राहिला, आधी त्या संस्थेचा विकास करा, तिचं विकेंद्रीकरण करा, वेगवेगळ्या विभागांमध्ये न्या. भाषेची वेगवेगळी रूपं आहेत, एकच रूप नाही आहे साहित्याचं फक्त म्हणजे भाषा. हा एक प्रचंड मोठा गैरसमज शासन, प्रशासन, मंत्री, अधिकारी यांच्यामध्ये आहे की साहित्यिक हा भाषातज्ञ असतो. चुकीचं आहे. भाषा प्रभू असेल तो भाषा तज्ज्ञ नसतो, भाषा शिकलत नसतो, साहित्य शिकला असतो. हा समज आधी राज्यकर्त्यांचा, अधिकाऱ्यांचा, शासन प्रशासनाचा आधी दूर केला पाहिजे. आणि भाषा विज्ञानाशी संबंधित लोक या संस्थेच्या भोवती
उभं करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. आणि त्यासाठी आमच्यासारखी जी स्वयंसेवी मंडळी आहे, भाषा विज्ञानाच्या क्षेत्रातले जे अभ्यासक आहेत, जे संशोधक आहेत, जे सतत सरकारकडे याचना करत जात नाहीत कधी, अशांचा शोध घेतला गेला पाहिजे. त्यांचा आणि त्या संस्थेचा संबंध आणला पाहिजे. आणि सगळ्यात पहिले आम्ही सतत मागणी करत असल्याप्रमाणे गेले 25 वर्ष या मागणीचा पुनरुच्चार करण्याची संधी आम्हाला जे काय आमच्या कानावर आलं, की या संस्थेच्या संचालकपदी कोणतीही अपात्र व्यक्ती, ती व्यक्ती कोणतीही असो, कोणाच्या संबंधातली असो, कोणाचे काय हितसंबंध असो, परंतु या संस्थेच्या संचालकपदी पात्रताधारक आणि सुयोग्य व्यक्तीच असली पाहिजे, याची काळजी सरकारने घ्यावी. एवढीच आमची पुन्हा एकदा विनम्रपणे मागणी आहे. धन्यवाद.